आज आपण सी क्लीनर नावाच्या एका विनामूल्य सॉफ्टवेअरची माहिती घेऊ। हे सॉफ्टवेअर तुम्ही ccleaner.com नावाच्या वेबसाईटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता किंवा जर तुम्ही सी क्लीनर ह्या अक्षराने गुगलवर शोधाल तर तुम्हाला बऱ्याचशा लिंक्स अशा आढळून येतील जिथून तुम्ही याला डाउनलोड करू शकता। सी क्लीनरचे एक छोटेसे आयकॉन तुमच्या डेस्कटॉपवर दिसून येईल। त्याच्यावर तुम्ही दोनदा क्लिक केल्यास सी क्लीनरचा प्रोग्राम ओपन होईल। आता आपण या प्रोग्रामची माहिती घेऊया। सगळ्यात पहिला मेन्यू आहे त्याचे नाव आहे क्लीनर। तर मुळात या प्रोग्रामचा उपयोग हा आहे की कॉम्प्युटरच्या दैनंदिन वापरामध्ये ज्या तात्पुरत्या फायली कॉम्प्युटरकडून तयार केल्या जातात त्यांना काढून टाकण्याचं काम सी क्लीनर करते। त्यामुळे सी क्लीनरच्या वापरामुळे कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवरील अनावश्यक फायली काढून टाकण्यास मदत होते आणि यामुळे तुम्ही डाउनलोड केलेल्या किंवा तुम्ही कॉम्प्युटरवर सेव्ह केलेल्या कुठल्याही फायली ना धक्का लावला जात नाही। त्यामुळे सी क्लीनर वापरणे हे अगदी सुरक्षित आहे आणि तुम्ही ते बिनधास्त वापरू शकता। तर हे वापरण्यासाठी तुम्हाला फक्त रन क्लीनर हे बटन दाबणे पुरेसे आहे। तर आपण पाहूया रन क्लीनर बटन दाबल्यानंतर काय होते। आता माझ्या संगणकावरून जवळजवळ 24 MB च्या टेम्प फायली काढून टाकल्यात। जर तुम्ही पहिल्यांदा सी क्लीनर वापराल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या कॉम्प्युटरवर किती मोठ्या प्रमाणात अनावश्यक फायली साठवून ठेवल्या गेल्या होत्या। आता याच्यानंतर दुसरा मेन्यू आहे तो आहे रजिस्ट्री। याच्यावर जर क्लिक कराल तर एक नवीन विंडो ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला स्कॅन फॉर इश्यूज नावाचे बटन दिसून येईल। ते पहिल्यांदा प्रेस करा तर विंडोच्या रजिस्ट्रीमध्ये ज्या अनावश्यक एंट्रीज आहेत त्याची यादी तुम्हाला इथे दिसून येईल। मी नियमितपणे वापरत असल्यामुळे ही यादी लहान आहे। जर तुम्ही पहिल्यांदा वापराल तर तुम्हाला इथे शेकडो एंट्रीज दिसतील। त्याच्यानंतर फिक्स सिलेक्टेड इश्यूज हे बटन दाबा। तुम्हाला एक नवीन विंडो उघडेल। तो विचारेल की डू यू वॉन्ट टू बॅकअप चेंजेस टू द रजिस्ट्री। तर आपल्याला याची गरज नाही त्यामुळे आपण नो हे बटन दाबू शकतो। तुम्हाला तर यावेळी फिक्स ऑल सिलेक्टेड इश्यूज हे बटन जर दाबल्यास परत एकदा ते विचारेल आर यू शुअर, ओके दाबा आणि त्याच्यानंतर क्लोज। तर हे झाले पहिले दोन मेन्यू। त्याच्यानंतर आपण तिसरा मेन्यू पाहू टूल्स। याच्यामध्ये पहिला जो मेन्यू आहे तो आहे अनइन्स्टॉल। तर आपण आपल्या कॉम्प्युटरवर जे कुठले प्रोग्राम्स इन्स्टॉल केलेले असतील ते तुम्हाला पाहायचे असतील किंवा त्यातला कुठला जर प्रोग्राम तुम्हाला अनइन्स्टॉल करायचा असेल सी क्लीनर मधून तुम्ही कुठलाही प्रोग्राम अनइन्स्टॉल करू शकता। त्याच्यानंतर दुसरा मेन्यू आहे स्टार्टअप। तर विंडो आपण जेव्हा सुरुवात करतो ओपन करतो त्यावेळी काही कार्यक्रम म्हणजे काही प्रोग्राम हे विंडो सोबतच स्टार्ट होतात। तर अशा कार्यक्रमांची किंवा अशा प्रोग्राम्सची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। तर यातला एखादा प्रोग्राम तुम्हाला विंडो जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळी नको असेल तर इथून तुम्ही त्या प्रोग्रामला सिलेक्ट करून डिसेबल हे बटन दाबल्यास तो प्रोग्राम विंडो सोबत स्टार्ट होणार नाही, पण तो प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटरवर असेल आणि तो तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला मॅन्युअली स्टार्ट करू शकता। त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे ऑप्शन्स। त्याच्यामध्ये पहिला मेन्यू आहे सेटिंग्ज। आता या सेटिंग्जमध्ये रन सी क्लीनर व्हेन दी कॉम्प्युटर स्टार्ट्स म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला सी क्लीनर आपोआप रन होईल। हे एक आवश्यक सेटिंग आहे। हा चेकबॉक्स जर अनचेक्ड असेल म्हणजे याच्यामध्ये हिरवा मार्क जर नसेल तर त्याला चेक करा। म्हणजे दरवेळी तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर सुरू कराल तेव्हा जर तुम्ही सी क्लीनर रन कराल तर बऱ्याच प्रमाणात तुमच्या कॉम्प्युटरच्या अनावश्यक फायली या निघून जातील आणि तुमचा कॉम्प्युटर चांगल्या रीतीने चालण्यास मदत होईल। बाकीचे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते जसे तसे सोडून द्या। दुसरा मेन्यू आहे कुकीज। तर इथे तुम्ही जेव्हा ब्राउझिंग करता त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरवर ज्या वेबसाईटच्या कुकीज साठवल्या जातात त्याची तुम्हाला इथे यादी दिसून येईल। तर जर तुम्ही एखादी साईट म्हणजे तुमच्या बँकेची साईट किंवा तुम्ही ज्या कंपनीचा ईमेल वापरता त्याची साईट
त्याच्या कुकीज तुम्हाला जर डिलीट होऊ नये असे वाटत असेल तर त्याला तुम्ही पहिल्या यादीमधून सिलेक्ट करून उजवीकडचा बाण दाबा, म्हणजे ती उजव्या बाजूच्या खिडकीमध्ये जाईल. उजव्या यादीमध्ये जे नाव असेल त्या वेबसाईटच्या कुकीज ह्या सी क्लीनर तुम्ही जेव्हा रन कराल तेव्हा डिलीट केल्या जाणार नाहीत. तर जर तुम्हाला याची आवश्यकता असेल तर तुम्ही तसे करू शकता. त्याच्यानंतर पुढचा मेन्यू आहे इन्क्लूड. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसायकल बिन तुम्ही इन्क्लूड करू शकता. तुम्ही जेव्हा सी क्लीनर इन्स्टॉल कराल तेव्हा इथं पहा की C:recycler/** असं लिहिलेलं आहे किंवा नाही. जर नसेल तर ॲड फोल्डर हे बटन दाबा आणि लोकल डिस्क C वर क्लिक करा आणि रिसायकलरचे फोल्डर सिलेक्ट करा आणि ओके बटन दाबा. म्हणजे रिसायकल बिन मध्ये ज्या काही तुम्ही डिलीट केलेल्या फायली आहेत त्या रिसायकल बिन मधून सुद्धा काढून टाकल्या जातात. त्याच्यानंतर एक्सक्लूड बटन आहे, परत ॲडव्हान्स्ड बटन आहे. तर याच्यामध्ये जे जसे आहे तसेच तुम्ही ठेवू शकता. तर सर्वसाधारणपणे सी क्लीनर हे असे काम करते. याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा व्हायरसपासून सुद्धा वाचू शकता. ते कसं मी सांगतो. जेव्हा तुम्ही इंटरनेटचा वापर करता तेव्हा इंटरनेटवरून तुमच्या कॉम्प्युटरवर ज्या दिसणाऱ्या ज्या फायली आहेत त्या टेम्प फोल्डरमध्ये तात्पुरत्या साठवल्या जातात. तर काही वेबसाईटवर जिथून व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर सोडले जाते तर ते पहिल्यांदा कॉम्प्युटरच्या टेम्प फोल्डरमध्ये जमा होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर रिस्टार्ट करता त्यावेळी एखादा एक्झिक्युटेबल प्रोग्राम असा असतो की तो टेम्प फाईलमध्ये साठवलेल्या कार्यक्रमाला म्हणजे इन्स्टॉलरला तो ट्रिगर करतो आणि तुमच्या कॉम्प्युटरवर व्हायरस इन्स्टॉल होतो. त्यामुळे ही एक सवयच करून ठेवा की इंटरनेटच्या वापरानंतर दरवेळी सी क्लीनर रन करा आणि सी क्लीनरची सेटिंग अशी करून ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर उघडाल त्यावेळी सी क्लीनर ऑटोमॅटिकली रन होईल. तर या दोन गोष्टी तुम्ही जर नियमितपणे कराल तर तुमचा कॉम्प्युटर इन्फेक्ट होण्याची भीती तुम्हाला कमी करता येईल. तर हा एक फारच उपयोगी प्रोग्राम आहे आणि हा विनामूल्य आहे. तुम्ही हे वापरून आपले कॉम्प्युटर सुरक्षित आणि सुस्थितीमध्ये ठेवू शकता. मी इथेच संपवतो. धन्यवाद.